रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा आज विवाह बंधनामध्ये अडकणार आहेत। राजस्थानमधील उदयपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडतोय। हे लग्न तेलुगू आणि कोडावा या दोन्ही संस्कृतींच्या रीतिरिवाजांनुसार पार पडतंय। या लग्न सोहळ्यामध्ये दोघांच्या जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी झालेले आहेत। तसंच दिग्गजांनीही या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावलेली आहे। या लग्न सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही खास निमंत्रण देण्यात आले। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर असल्यामुळे या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही। गेल्या अनेक दिवसांपासून रश्मिका आणि विजयच्या लग्नाची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागलेली होती। खरं तर लग्नाबाबत मोठी अशी गुप्तता बाळगण्यात आलेली होती आणि अखेर आज त्यांचा हा विवाह सोहळा पार पडतोय। शाही विवाह सोहळा उदयपूरमध्ये पार पडणार आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। दिग्गज व्यक्ती देखील या सोहळ्याला उपस्थित राहतील। सोबतच रश्मिका आणि विजयच्या जवळचे मित्र आणि कुटुंबीय या लग्न सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। तर तेलुगू आणि कोडावा संस्कृतीनुसार या दोघांचाही हा लग्न सोहळा पार पडणार आहे। रश्मिका आणि विजयनं एकमेकांसोबत अनेक चित्रपटही केलेले आहेत आणि या दोघांची केमिस्ट्री पाहता या दोघांनी कायम एकत्र राहावं, त्यांचं लग्न व्हावं अशी इच्छा प्रत्येक वेळी त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केलेली होती। त्यांच्या लग्नाची ज्या दिवसापासून चर्चा देखील सुरू झाली त्या दिवसापासूनच चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं। मात्र दोघांनीही या चर्चांवर मौन बाळगलेलं होतं आणि अखेर आज या दोघांचा विवाह सोहळा पार पडतोय, त्यामुळे चाहते देखील खुश आहेत। सोशल मीडियावरून त्यांच्यावर आताच शुभेच्छांचा वर्षाव देखील करण्यात आलेला आहे। राजस्थानमधील उदयपूरमध्ये त्यांचा हा विवाह सोहळा पार पडणार आहे। रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा हा शुभ विवाह सोहळा आज पार पडणार आहे। राजस्थानमधील उदयपूरमध्ये शानदार अशी तयारी देखील करण्यात आलेली आहे। शाही विवाह सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। अनेक मोठमोठे सेलिब्रिटी असतील, नेते मंडळी असतील, या सगळ्यांनाच या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायल दौऱ्यावर असल्यामुळे ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत।